अध्यक्ष महाराज 211 प्रश्न क्रमांक छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव व अक्कलकुवा तालुका आहे। आजादीला 77 वर्ष झाले तरी आमच्या भागात 222 गावांना लाईट नाही आणि 2014 मध्ये 398 कोटी मंजुरी दिली आहे। बावनकुळे साहेब असताना मंजुरी दिली आहे, पण आतापर्यंत आमच्या भागात ते पैसे खर्च केले नाही आणि म्हणून आज आपण जल जीवन मिशन काढला आहे। मागेल त्याला पाणी बिजली ह्या जेव्हा केंद्र सरकारने हर घर बिजली आणि जल जीवन मिशन जे योजना आहे हर घर जल, जल में नल, नल में पाणी। जर बिजली नाही आमच्याकडे तर पाणी कुठून भेटणार? म्हणून माझ्या सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय का आजादीला 77 वर्षामध्ये अजून आम्ही आमच्या भागात धडगाव अक्कलकुवा तालुक्यामध्ये 5 गावे आणि 230 पाडे अक्कलकुवा तालुक्यामध्ये आहे। धडगाव मध्ये 39 गावे आणि 185 पाडे एवढ्या गावांना आजपर्यंत लाईट जोडली गेली नाही। म्हणून माझी सरकारला विनंती आहे का आमच्या अतिदुर्गम भागामधला जो 1 नंबर मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जर हे व्यथा असेल तर आमचा सारखा नवीन निवडून आलेले सदस्य आहे। माझी सरकारला विनंती राहील की माझ्या भागातलं जे विद्युतीकरण 100% पूर्ण करावे, एवढीच माझी विनंती आहे। मी अतिदुर्गम भाग नंदुरबार जिल्हा 1 नंबर मतदारसंघामधून मी निवडून आलो आहे। मी सरकारच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलणार आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जे अध्यक्ष महोदय इकडे लक्ष द्या। अध्यक्ष महोदय, माझ्या या धडगाव अक्कलकुवा तालुका मतदारसंघामध्ये अतिदुर्गम भागामध्ये माझ्या या अजितदादांना हात जोडून विनंती आहे का धडगाव अक्कलकुवा मतदारसंघामध्ये जे पर्यटन स्थळ आहे, जे तरुण महाल सारखा एक थंड हवा ठिकाण आहे, जर त्याला पैशांची तरतूद केली, जर तिथे जर पैसे उपलब्ध करून दिले तर आमच्या अतिदुर्गम भागामध्ये लोकांना रोजगार भेटेल। अध्यक्ष महोदय, महत्वाची गोष्ट हे आहे तरुण महाल या आमच्या अतिदुर्गम भागामध्ये ते थंड हवा ठिकाण आहे, तिथे जर पैसे उपलब्ध करून दिले तर त्या लोकांना त्या भागात 25 ते 30 गावांना रोजगार भेटेल आणि जेणेकरून त्या भागात जाण्यासाठी रस्त्यांचे पैसे सुद्धा उपलब्ध करून द्यावे, हे माझी विनंती आहे। जर अक्कलकुवा मतदारसंघाचा जर विषय केला तर अजून बी माझ्या भागात 50% पेक्षा जास्ती रस्ते नाही। कालेज मी विजेच्या बद्दल सुद्धा विषय केला का आमच्या भागात वीज नाही, पाणी नाही आणि रस्ते नाही। म्हणून जे अर्थसंकल्प बजेट मांडला गेला त्याच्यामध्ये मी बघितलं तर याच्या नंदुरबार जिल्ह्याचा कुठेच उल्लेख सुद्धा नाही। म्हणून माझी हात जोडून विनंती आहे दादांना का आमच्या भागात रामपूर धरण आहे, देहली धरण आहे, त्यांना सुद्धा पैसे उपलब्ध करून दिले तर जेणेकरून आमच्या भागाच्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी भेटेल। कारण या आजादीला 76 वर्षापासून आमच्या भागात जो कुपोषणचा विषय आहे, मोठ्या प्रमाणात कुपोषणचा विषय आहे, त्या भागात हा जो कुपोषणचा विषय आहे, आरोग्याचा विषय आहे, याच्यावर जर सरकारने लक्ष दिलं तर माझ्या भागाचा विकास होईल। माझ्या अजितदादांना विनंती आहे का बोलू द्या, अजितदादांना विनंती आहे की जेणेकरून जे आमच्याकडे धरणे बांधले, रामपूर धरण आहे ना, देहली धरण आहे, त्याच्यावर पैसे दिले तर आमच्या भागाचा विकास होईल। आणि आमची जे कुलदैवत आहे यामोगी माता दाबला आहे, तिथे पर्यटन स्थळ आहे, त्यांना सुद्धा पैसे उपलब्ध करून द्या, हे माझी नम्र विनंती आहे। एवढंच बोलून माझे 2 शब्द समाप्त। भास्कर साहेब
आपले महाराष्ट्राचे लाडके अर्थमंत्री यांनी